आशिल्ल्या सगळ्यांक येवकार. भारताक परकी राजवटींतल्यान स्वातंत्र्य मेळून दिवपाक बलिदान दिल्ल्या सगळ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांक आमी नमळायेन आर्गां ओंपतात. गोंय राज्याचे मुख्यमंत्री मानादीक डॉ प्रमोद सावंत हांगा पावल्यात. महसूल मंत्री श्री आतानासियो मॉन्सेरात, मुखेल सचिव श्री पुनीत कुमार गोयल आणि पुलीस महासंचालक श्री जसपाल सिंग मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांका येवकार दितात. मानादीक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आता राष्ट्रध्वज उबयतले आणि त्या उपरांत पुलीस सन्मान गार्डाकडल्यान राष्ट्रीय सलामी स्वीकारतले. आपके निरीक्षण के लिए तैयार है श्रीमान. मानादीक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांका विनंती करता की तांणी गोंयकारांक संबोधित करचे. आझादी का अमृत महोत्सव म्हणजेच गौरवशाली भारत देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिसाच्यो समेस्त भारतीयांक खुशाल बरीत परबी. आयच्या ह्या कार्यावळीत माझ्या वांगडा हांगासर उपस्थित आसात गोंय राज्याचे मानादीक सभापती श्री रमेश तवडकर,
त्याचबरोबर आमचे महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पॉवर मिनिस्टर बापसुदीन ढवळीकर, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, राज्याचे एजी, त्याचबरोबर आमचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, लोकसभेचे खासदार सार्दिनो आणि वेगवेगळे आमदार हांगासर हजर आसात. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानवडे, पणजेचे महापौर रोहित मोन्सेरात, राज्याचे सीएस पुनीत कुमार, राज्य प्रशासनातले सगळे अधिकारी, पत्रकार मित्र आणि समेस्त गोंयकार माझ्या भावांनो भयणांनो आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या हायस्कुलांतली हांगासर आयिल्ली माणकुली भुरगीं, स्वतंत्र सैनिक संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी हांगासर आयच्या ह्या खाशाल्या सुवाळ्याक सगळेजाण हजर आसात. आमी आयज देशा खातीर ज्यांच्यांनी स्वतंत्र मेळोवन तन मन धन हाची पर्वा करिनासतर ज्या पुण्यात्मांनी परम बलिदान दिले त्या सगळ्या ज्ञात आणि अज्ञात स्वतंत्र सैनिकांच्या समोर हांव नतमस्तक जाता, तांकां आर्गां ओंपता, आज तांकां याद करता. आज पुराय देश त्यांच्या प्रती कृतज्ञ आसतलो हाची ही गवाय जावन आसा. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आ चंद्र सूर्य नांदू स्वतंत्र भारताचे. आमी पळयता की हे राष्ट्र देवाचे आसा आणि त्याच बरोबर आमकां सगळ्या जाणांक हे स्वतंत्र व चंद्र सूर्य आसेपर्यंत दवरपाची जबाबदारी ही आताच्या सगळ्या पिळगेचेर आसा. आमी हीच भावना मतींत दवरून देशाचे सार्वभौमत्वाचे रक्षण करपी आमी समेस्त सशस्त्र नौदलाचे जवान, अर्धसैनिक दल, राज्याचे पोलीस, अग्निशामक दल, आपतकालीन यंत्रणेचे कर्मचारी, आरोग्य सेवेतले कर्मचारी आणि राज्याच्या देशाक सुशासन दिवपी अविरत कार्य करपी समेस्त अधिकारी वर्गी हांच्या ह्या निमित्तान हांव तांकां कृतज्ञता व्यक्त करता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान हो नारो आज माननीय प्रधानमंत्र्यान दिला आणि तोच नारो फुडें व्हरता आसतना वेगवेगळी कामां आमचेय सरकार त्याच पद्दतीत करतले. आज हांव विशेष अभिनंदन करता की समेस्त खेळाडूंचे ज्यांच्यांनी बरमसिंग कॉमनवेल्थ गेम्स 2022 भितर उल्लेखनीय कामगिरी करून देशाचो झेंडो अभिमानान खेळा मळाचेर व्हड केलो. चेस ऑलिंपियाडात बाय भक्ती कुलकर्णी हांणी मेळयल्ल्या ब्रास पदका खातीर तांचेय बी हांव खूब खूब अभिनंदन करता. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा 15 ऑगस्ट 1947 ह्या वर्सा भारत देश स्वतंत्र जालो, पण गोंय, दमण, दीव, दादरा नगर हवेली ह्या सारकिले प्रांत पोर्तुगीजाच्या सत्तेच्या अधीन आशिल्ल्या कारणान देशाचे स्वतंत्र हे अपूर्णच उरले. ह्या अपूर्णत्व पूर्णत्वाक फुडें व्हरपा खातीर गोंयच्या मुक्ती लढ्याक निर्णायक दिशा दिवपी डॉक्टर राम मनोहर लोहिया, जगन्नाथराव जोशी, परत विशेष करून आझाद गोमंतक दल आणि गोवा विमोचन समितीचे कितलेशेच ज्ञात आणि अज्ञात वांगडी हांच्यांनी हे गोंय मुक्त करपा खातीर सगळेजाण फुडें आयले. आमी याद करता विशेष करून स्वर्गीस्त हिरवे गुरुजी हांचे, आमी स्वर्गीस्त बाळाराया मापारी आणि कितलेशेच जाण ज्यांच्यांनी वीरगती प्राप्त जाली. 1955 ह्या दिसा जो सत्याग्रह करपा खातीर भारतभरांतल्यान आयिल्ल्या स्वतंत्र सैनिक, कोण पंजाब आसतलो, हरियाणा आसतलो, राजस्थान आसतलो किंवा आनी खंयच्यान आसतले, आमी आज याद करता खास करून स्वर्गीस्त कर्नेल सिंग बेनीपाल हांच्या सारख्या हुतात्म्यांचे. म्हाका आज खूब खोस भोगता कारण आयच्या ह्या आझादी का अमृत महोत्सव मनयता आसतना घडे कदाचित 60 वर्सांक आमी ह्या सगळ्या धारातीर्थ पडलेल्या मुक्ती संग्रामांतल्या हांकां सर्टिफिकेट ऑफ द हॉनर्स दिवपाक पावूंक नाशिल्ले, पण आज मुद्दामून याद करून अशे 70 स्वतंत्र सेनानी ज्यांच्यांनी वीरगती प्राप्त केली, गोंयचो मुक्ती लढो फुडें व्हरता आसतना ह्या सगळ्या जाणांक सर्टिफिकेट ऑफ द हॉनर दिवपाचें काम गोंय सरकारान थारायला आणि 28 भारतभरातले असे वीरगती प्राप्त झालेले स्वतंत्र सैनिकाच्या फॅमिलीक आज या कार्यक्रमात आम्ही इन्व्हाइट केल्या आणि तितून करून देशभरातल्यान आयिल्ल्या स्वतंत्र सेनापैकी 5 जणांच्यो स्वतंत्र सैनिकांच्यो फॅमिली आज आमच्या मध्ये हजर आसा. त्या फॅमिलींकूय बी म्हणजे सर्गेस्त तांकां याद करता आणि त्या फॅमिलींचे हांव अभिनंदन करता. देशभरातल्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या स्वतंत्र सेनानींच्यो फॅमिली तालुक्यातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी आज सर्टिफिकेट ऑफ द हॉनर दिवपाचे काम आमच्या वेगवेगळ्या तालुक्यांनी आमचे मंत्री हे सगळे जाण करतले. या सगळ्या सुटके झुजाऱ्याक जांकां वीरगती प्राप्त जाली या आझादी का अमृत महोत्सवाच्या वेळार आमी तांकां ही सर्टिफिकेट ऑफ द हॉनर दिवन याद करता आणि त्याच बरोबर
या अशा वेगवेगळ्या फुडाऱ्यांचे तांच्या गावात असलेल्या सरकारी प्राथमिक शाळा असतल्यो किंवा हायस्कूल्स असतल्यो अशा वेगवेगळ्या शाळांक तांचेय नाव दिले वयतले हे आयज हांव जाहीर करता. या सेनानीचे बलिदान जे आसा हे आमी व्यर्थ वचपाक दिवचे ना. आमी सातत्यात पळयता किंवा गोवा मुक्ती लढ्यात घेतलेले आमी ह्या सगळ्या जाणांक परत एकदा याद करता आणि गोंयकारांच्या वतीन तांच्या हांव कृतज्ञता व्यक्त करता. हांव तांकां वंदन करता. आयच्या ह्या कार्यक्रमात भारतकार हेगडे देसाई हांणी पूर्ण गोमंतक पूर्व काळात ओ भारत नावाच्या उत्तरप्रतांतल्यान राष्ट्र जागरण आणि समाज प्रबोधन केल्ले. ह्या संग्रहाचो लेखाचो डिजिटल व्हॉल्यूम लोकार्पणूय आयज ह्या कार्यक्रमात जावपाचो आसा. होय गोंयकारां खातीर एक भोवमानाची गजाल आसा. हांव आयज तोखणाय करता पोलीस आसतले, होमगार्ड आसतले, अग्निशामक दल आसतले जेंकां पदकां जावपाची आसा किंवा एखाद्या विशिष्ट डिपार्टमेंटान विशिष्ट काम केल्ल्या अशा ऑर्गनायझेशनांचेय बी आज आमी हांगासर सुवाळो घडोवन हाडपाचे आसा. इश्टानो, फाटल्या वर्सा आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेच्या खाला देशाच्या उज्ज्वल इतिहासाचो, परंपरेचो, अस्मितायेचो परजळीत भविष्या करपी वाटचाल ही सुरवात केली आणि जवळपास आमी म्हणटा की ही कार्यावळ 12 मार्च 2021 ह्या दिसा सुरू जावन ती 15 ऑगस्ट 2022 पर्यंत चालू आसा. अशा 75 आठवड्यांचो काउंटडाऊन कार्यक्रम वेगवेगळ्या देशभरांतल्यान आणि विदेशांतल्यान जालो. म्हाका सांगपाक खूप खोस भोगता की तुमच्या सगळ्यांकडल्यान म्हाका प्रतिनिधित्व करता आसतना महात्मा गांधीजीन जी दांडी यात्रा सुरुवात केल्ली त्या दांडी यात्रेक सहभागी जावपाचो योग, हाज्या वेळार जी दांडी यात्रा काढली देशभरांतल्यान वेगवेगळे प्रतिनिधी, ज्या जाग्यावेल्यान महात्मा गांधीजीन दांडी यात्रा सुरुवात केल्ली आणि सोपयल्ली त्या जाग्यावेल्यान ती हे फावटी दांडी यात्रा सुरू जाल्ली आणि गोंयचो प्रतिनिधी ह्या नात्यान त्या दांडी यात्रेत सहभागी जावपाचो योग म्हाका मेळ्ळो. आमी पळयता की ही कार्यावळ फुडल्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चलतली आणि ह्या कार्यावळीतले 5 मुख्य विशयाचेर भर आसा आणि ते विषय जावन आसा फ्रीडम स्ट्रगल, दुसरो विषय आयडियाज @ 75, तिसरो रिझॉल्व्स @ 75 आणि एक्शन @ 75 आणि अचिव्हमेंट @ 75. फ्रीडम स्ट्रगल, आयडियाज, रिझॉल्व्स, एक्शन आणि अचिव्हमेंट हांव म्हज्या समेस्त सगळ्या भुरग्यांक उलो मारता की आमी जेन्ना देशाची 100वी साजरी करतले तेन्ना आमच्यो 75 आयडियाज ह्या देशासमोर आसतल्यो, आमची 75 रिझोल्युशन्स ह्या देशासमोर आसतली, आमची 75 एक्शन ह्या देशासमोर आसतली आणि आमची 75 अचिव्हमेंट म्हणजे फुडल्या 25 वर्सांक आमी कशा पद्धतीन अचिव्हमेंट करता हे भुरग्यांनी समेस्त ठरोवचे. आणि म्हाका खात्री आसा गोंयचे तरुण हे आयडियाज, रिझॉल्व्स, एक्शन्स आणि अचिव्हमेंट ही फुडें व्हरपा खातीर सदोदीत कार्यरत रावतले आणि मोदीजीचे स्वप्न नवभारत निर्माण करता आसतना हे गोंय बी नवे गोंय करपा खातीर तुमी सगळे जाण फुडें आसतले हातूंत मात सुद्धा दुबाव ना. आमी पळयता की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीत हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रा ही देशभर जावची म्हणून उलो मारलो. 11 ऑगस्टांतल्यान सुरू जाल्ल्या ह्या कॅम्पेनिंगात फाटले 5 दीस गोंयांतल्या प्रत्येक कानाकोपऱ्यांतल्यान, गांवांतल्यान, शाळेंतल्यान, पंचायतींतल्यान, मशिदींतल्यान, चर्चींतल्यान, देवळांतल्यान सगळी कडल्यान आमकां प्रत्येकाचेर हर घर तिरंगा तसोच प्रत्येक जाग्यार तिरंगो लायलो आमकां दिसता आणि छाती अभिमानान फुलून येता. समेस्त गोंयकारांचे हांव आभार व्यक्त करता की तुम्ही हर घर तिरंगा यात्रेत तुम्ही सगळे जाण सहभागी जाले. त्याच बरोबर तिरंगा यात्रा ज्या ज्या जाग्यार काढली त्या त्या जाग्यार मोठ्या अभिमानान प्रत्येक गोंयकार या तिरंगा यात्रेतूय सहभागी जालो आणि आम्ही परत एकदा वन नेशन, वन इमोशन, वन आयडेंटिटी हे आम्ही दाखवून दिले की गोंयकार हे खाशेलेपण आसा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडाच्या बरोबर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आम्ही गोंयांत सगळे जाण सदोदीत एकीकरण आम्ही दवरलेले आसा. हाज्याय फुडें अशाच पद्धतीचो एकवट हो आम्ही टिकून दवरतले हाजीच हे धोतक आसा. निश्चितरित्या गोंय फुडें व्हरपाक तुमचो सगळ्यांचो आस्पाव हो सदोदीत आसतलो. सरकाराच्या विविध खात्यांतल्यान काम करता आसतना खास करून पयलेच फावटी प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स ॲडमिनिस्ट्रेशन हे फुडें व्हरता आसतना आमी म्हणटा की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट नावाचो कन्सेप्ट भारत देशात काढलो. ज्यो मागासलेले जिल्ले फाटी उरल्यात तांकां फुडें व्हरपाचो प्रयत्न केलो. बट गोंय हे ल्हान राज्य आसा, आमी खंयसरूच कमी करूंक ना. आमी थारायले की एस्पिरेशनल विलेज ह्यो सोदून काडपाच्यो आणि ते गांव फुडें हाडपाचो हो प्रयत्न आमी केलो. आणि पुराय हे करता आसतना 16 गांव आमी आयडेंटिफाय केले. 6 गांव उत्तर गोंयांतल्यान आणि 10 गांव दक्षिण गोंयांतल्यान. आणि ह्या गावात आमी फोकस एरिया ज्यो आसा ह्यो हेल्थ आसतले, एड्युकेशन आसतले, एग्रीकल्चर आसतले,
बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आसतलें, स्किल डेव्हलपमेंट आसतलें, फायनान्शियल इन्क्लुजन आसतलें, हें करपाचें थारायलां. त्या खातीर एक सुद्धा गांव हो फाटीं उरचो न्ही म्हणून गोंय सरकाराचो प्रयत्न आसा आनी प्रत्येक गांव जो आसा हो फुडें हाडपा खातीर आमी सातत्यान प्रयत्न करतले. एसडीजी गोल ह्या बाबतींत म्हणजे पुराय सांगता आसतना खूब खोस भोगता की 7 नंबरा वयल्यान आमी 4 नंबराचेर पावल्या आणि तातूंतल्यान एसडीजी नंबर 6 द क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन आणि एसडीजी 7 अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी ह्या मापदंडाचेर 100% गुण घेवपी गोंय हे देशातले एकमेव राज्य आसा हे सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन गतीशक्ती नावाचो नवीन कन्सेप्ट जो फुडें हाडलो तातूंत गोंय राज्य फाटीं उरूंक ना. रोड कनेक्टिविटी आसतली, रेल कनेक्टिविटी आसतली, पोर्ट कनेक्टिविटी आसतली, एअरपोर्ट कनेक्टिविटी आसतली, ह्या सगळ्या बाबतींत फुडें वचपाचें काम हे आमी थारायलां आणि ताच्या खातीर मास्टर प्लॅनिंगूय तयार केला. गोंय राज्य हे गतीशक्तीच्या बाबतींत फुडें वचपी एक नंबराचें राज्य आसतलें. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन कोविडाच्या काळात आत्मनिर्भर भारत ही घोषणा दिली आणि आत्मनिर्भर जावचे पुराय संबंध ह्या देशातलो सगळ्यो राज्यां सगळे गांव हे आत्मनिर्भर जावचे हो उलो त्यांच्यानी मारलो आणि त्यांच्या उलोक आमी साथ दिता आसतना स्वयंपूर्ण गोंय 2 ऑक्टोबर 2020 ह्या दिसा स्वयंपूर्ण गोंय ही मोहीम सुरवात केली आणि स्वयंपूर्ण गोंय ह्या मोहिमेंतल्यान आमचे सगळे स्वयंपूर्ण मित्र आमचे कितलेशेच प्रशासकीय अधिकारी दर शेनवारा त्या गावातल्या ग्रामपंचायतीत आणि गावातल्या म्युनिसिपालिटीत स्वयंपूर्ण मित्र म्हणून वचून बसपाक लागले आणि त्यांच्यानी खऱ्या अर्थात जे काम सुरवात केलें इट इज अ हाऊसिंग फॉर ऑल, इन्शुरन्स फॉर ऑल, किसान क्रेडिट कार्ड फॉर ऑल, सॉइल हेल्थ कार्ड फॉर ऑल, हेल्थ फॉर ऑल, फायनान्शियल सिक्युरिटी फॉर ऑल, सोशल सिक्युरिटी फॉर ऑल, UDID कार्ड फॉर द दिव्यांग आणि इक्विपमेंट फॉर द दिव्यांग, सिनियर कार्ड फॉर द सिनियर सिटीजन. म्हणजेच एक सुद्धा केंद्र सरकारातली योजना आणि राज्य सरकारातली योजना जो बेनिफिशरीज आसा ताज्या पर्यंत पावची हो आमचो प्रयत्न आसतलो. एकूय मनीस हो उरचो न्ही ह्या अंत्योदय तत्वाचेर हे सरकार चलचे म्हणून खऱ्या अर्थात स्वयंपूर्ण मित्र पंच सरपंच हांच्यांनी ताका हेंच्यांनी सहकार्य केले म्हणून हे यशस्वी करपाक शकले. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व्हर्च्युअल माध्यमांतल्यान समेस्त गोंयकारांकडे स्वयंपूर्ण मित्र पंच सरपंच हांच्याकडे उलयले आणि तांकां परत एकदा प्रोत्साहन दिले हे तितकेच महत्वाचे आशिल्ले. 60वें वर्स मुक्तीचे मनयता आसतना सुरुवातीच्या काळात राष्ट्रपतीन येवन हांगासर उद्घाटन करप आणि समापनाच्या कार्यक्रमांक माननीय प्रधानमंत्री येवप ही गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल आशिल्ली आणि त्याच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन समेस्त स्वतंत्र सैनिकाचे आसतले, ऑपरेशन विजयात वाटो घेवपी त्या वांटेकारांचे आसतले, गावातल्या शेतकऱ्याचे आसतले, नुस्तेकाराचे आसतले, दूधकाराचे आसतले, त्या स्वयंपूर्ण मित्राचे आसतले, सरपंचाचे आसतले हांचे तेंच्यांनी अभिनंदन करप हातूंतल्यान आमकां स्फूर्त मेळटा आणि म्हणून तर स्वयंपूर्ण गोंय 2.0 हे मिशन आमी सुरवात केलां आणि म्हाका निश्चितच खात्री आसा हांव नव्यान निवडून आयल्या 186 पंचायतीच्या सरपंच आणि पंच या सगळ्यांचे अभिनंदन करता आणि तांकां उलो मारता की तुम्ही गावात जावपी स्वयंपूर्ण गोंय 2.0 या मिशनात तुम्ही सगळेजण सहभागी जायात आणि निश्चितरित्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यो सगळ्यो योजना प्रधानमंत्री जनधन योजना आसतले, प्रधानमंत्री कौशल्य योजना आसतली, अटल पेन्शन योजना आसतली, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आसतली, प्रधानमंत्री जन विकास योजना आसतली, प्रधानमंत्री मुद्रा योजना आसतली, प्रधानमंत्री रोजगार प्रशासन योजना आसतली, PMEGP आसतली, अश्यो कितल्योश्योच केंद्रांतल्यो योजना ज्यो आमी अंत्योदय तत्वाचेर आमच्या सगळ्या गोंयकारांकडे पावोवपा खातीर सातत्यात प्रयत्न करतले हाची म्हाका खात्री आसा. स्वयंपूर्ण गोंय ह्या योजनेच्या अंतर्गत सरकारान वेगवेगळे कार्यक्रम सरकार तुमच्या दारी आसतले, स्वयंपूर्ण युवा आसतलो, स्वयंपूर्ण महिला आसतलो, नॅशनल युथ पार्लमेंट, नॅशनल वुमन पार्लमेंट, नॅशनल पंचायत पार्लमेंट असे विविध कार्यक्रम फाटल्या वर्सा आमी करून हाडले. पण म्हाका खात्री आसा सरकार तुमच्या दारी ह्या सारकेलो कार्यक्रम अंत्योदय तत्वाचेर जावं तो सांग्या, काणकोण किंवा पेडण्या या महालात गेल्या उपरांत म्हणजे आमचो समेस्त मूळ गोंयकार जो काही गोष्टीपासून वंचित उरलेलो ताज्या पर्यंत पावोवपाक आमी यशस्वी जाले आणि म्हणून तर आमी म्हणटा की 13 फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर 100% पावोवपा खातीर भितरले 6 ते 7 कार्यक्रम आमी जशें म्हणटा इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल 100% आमी अचीव केले.
हर घर नल से जल 100% आम्ही अचीव केले, अशाच ओपन डेफिकेशन फ्री 100% आम्ही अचीव केले. अशा पद्धतीचे कार्यक्रम पुराय सक्सेसफुल करपा खातीर आम्ही हे कार्यक्रम हे फुडल्याय वर्सा अशाच पद्धतीत कंटिन्यू करतले आणि संकल्प करता की हे 13 फ्लॅगशिप कार्यक्रम जे आसा हे 100% लोकांपर्यंत पावोवपा खातीर माझ्या बरोबर माझ्या सरकारातले सगळे वांगडी आणि सगळे प्रशासकीय अधिकारी म्हणजे हे पावोवपा खातीर सातत्यात कार्यरत आसतले हाजी म्हाका खात्री आसा. पण आमकां वांगडा जाय ते तुम्ही सगळेजाण समेस्त गोंयकार या अंत्योदय तत्वाचेर काम करपा खातीर सरकार एकटे काम करपाक शकना. म्हणजे मुख्यमंत्री एकटो काम करपाक शकना, मंत्री एकटो काम करपाक शकना. म्हणजे सगळ्यो पॉलिटिकल पार्टी जर एकत्र आयल्यो जाल्यार खऱ्या अर्थात आम्ही सगळ्यापर्यंत पावपाक शकतले. निवडून आयले पंच सरपंच हांच्यानी जर पॉलिटिकल मतभेद विसरलो, हांगासले सगळे NGO जर या अशा पद्धतीच्या बऱ्या कामाक लागले जाल्यार खऱ्या अर्थात म्हणजे आम्ही आझादी का पंचायत अमृत महोत्सव या वर्षाच्या भितर म्हणजे जे सुजलम सुफलम गोंय करपाक जाय ते करपा खातीर आम्ही यशस्वी ठरतले. म्हणून हांव समेस्तांक उलो मारता की तुमची साथ सरकाराक जाय. अशा पद्धतीत गोंय फुडें व्हरपा खातीर गोंय 100% अचिव्हमेंट मेळोवपा खातीर तुम्ही सगळेजाण हे आमच्या बरोबर आसतले हे सांगता. हे फुडले सांगता आसतना आम्ही म्हणटा की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हाच्या वतीन म्हणजे मुख्यमंत्री रोजगार योजना आतापर्यंत जवळपास 7,680 लोकांक आम्ही मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत 20 कोटी रुपया हे वितरित करपाक शकले. गोवा ट्रायबल एम्प्लॉयमेंट जनरेशन या प्रोग्रामाच्या अंतर्गत आमचे ट्रायबल भाव खंयसरूच फाटी उरचे न्ही ताच्या खातीर 91 लाभार्थींक आतापर्यंत जवळपास 5 कोटी रुपयाची रक्कम आम्ही वितरित करपाक शकले. आणि त्याच बरोबर मॉडिफाईड इंटरेस्ट रेबीट स्कीम ही आम्ही जवळपास 84 लोकांक 17 कोटी रुपया दिवपाक शकलेले आसा. आणि हे सगळे करता आसतना आम्ही वेगवेगळ्यो सबसिडीज आसतल्यो ह्योय लोकांक खंयसरूच कमी करूंक ना. मागीर जावं त्यो इंडस्ट्रीच्या मळाचेर आसतल्यो किंवा प्रधानमंत्री रोजगार योजना हाच्या अंतर्गत आसतल्यो ह्यो सगळ्यो सबसिडीज टायमली रिलीज करपाचोय सरकाराचो आस्पाव आसा. आम्ही पळयता की PWD आसतले, WRD आसतले आणि या सगळ्यांच्या बरोबर खास करून गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी हे डिपार्टमेंट हे योग्य रित्या काम करता आसतना गोंय राज्यातले इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्या पद्धतीत कशें जावचे हाच्या खातीर ही सदोदीत GSIDC हे कार्यरत आसा आणि ताज्या मार्फत वेगवेगळी कामां आम्ही इन टायमली कंप्लीट करता आसतना आमकां दिसता. म्हापशा न्हंयचेर तार न्हंयचेर बांदलेलो पूल हो आम्ही 11 कोटी रुपयान विदिन अ टायम आम्ही तो प्रोजेक्ट हो पुराय केल्लो आसा. हे सगळे सांगता आसतना 71 कोटी खर्च करून रावणफोंड हांगासर पूल, त्याच बरोबर 18 कोटी खर्च करून कुडचड्या होडार हांगासर बांदपी पूल होय बेगोबेग आम्ही पुराय कंप्लीट करपाचो आसा. आणि हे सगळे करता आसतना आम्ही फाटल्या वेळा येता त्या काळात की बिचोले हांगासले सेंट्रल स्कूल हे जवळपास 9 कोटी रुपया खर्च करून कंप्लीटूय जावपाचे आसा, लोकार्पण करपाचे आसा. साखळे हांगा बांदपी शाळा गृहनिर्माण वसाहतीत 2 कोटी रुपया बांदून ही बी शाळा जी आहा ही बेगोबेगीत आम्ही लोकार्पण करपाचे आसा. आतापर्यंत 905 मुळावे शाळा हे करता आसतना 689 शाळाचे नूतनीकरण आम्ही पुराय केला आणि उरलेल्या 40 शाळाचे नूतनीकरण या 6 महिन्या भितर आम्ही PWD आणि GSIDC या दोन्हीच्या मार्फत पुराय कंप्लीट करपाचे आसा. गावातली प्रत्येक शाळा ही सुसज्ज आसची, इन्फ्रास्ट्रक्चर आसचे त्या शाळेत म्हणजे सगळे वेल इक्विप्ड आसची हाच्या खातीर सरकाराचो प्रयत्न आसा आणि ते शाळेक सक्षम करपा खातीर सातत्यात आम्ही काम करतले. जावं ते डेंटल कॉलेजची सेकंड फेज आसतली, आश्रम स्कूल आम्ही लोकार्पण केले, मुरगांव हांगा जावपी स्विमींग पूल होय आम्ही लोकार्पण केलो. तो आमोण्या पैंगीण हांगासर जावपी सांस्कृतिक भवन हे प्रकल्प जवळपास 279 कोटी रुपया खर्च करून हे प्रोजेक्ट आम्ही पुराय केल्ले आसा. येता त्या फुडल्या काळात रवींद्र भवन काणकोण, लेखा भवन आमची अकाउंट्साची बिल्डिंग परवरी, IPHP बांबोळी, त्याचबरोबर CHC काकोडा आणि बाजार प्रकल्प भाणास्तारी, कदंबा बस स्थानक दिवचल, फायर स्टेशन वाळपय हाच्या सारखिले विविध प्रकल्प राज्यात आम्ही पळयता की 428 कोटी रुपया खर्च करून अशा कितलेशेच प्रकल्प फुडल्या वर्षाच्या भितर आम्ही हे प्रकल्प पुराय करपाचे आसा. प्रशासकीय संकुल पाटो तसेच गोय फार्मसी कॉलेज, गोय पुरातत्व संग्रहालय, मडगाव रावणफोंड हांगासर 6 लेन ओव्हरब्रिज असे वेगवेगळे प्रकल्प आम्ही हातात घेतलेले आसा आणि जाता तितके बेगीन ह्याय कामाची सुरुवात आम्ही तुमकां करता आसतना दिसतली.
राज्यात सरकाराच्या बरोबरूच म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही तितकीच महत्वाची असता आणि म्हणून तर आमचे पीपीपी डिव्हिजन हे कार्यरत झाला आणि पीपीपी डिव्हिजनाच्या मार्फत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आणि त्याचबरोबर संजीवनी साखर कारखानो आणि मरीटाईम स्कूल बिट्टोणा हे तिनूय प्रकल्प आम्ही पीपीपी तत्वाचेर घेता आणि अशाच पद्धतीत कितलेशेच प्रकल्प हाज्याय फुडें पीपीपी तत्वाचेर घेवन आम्ही हे प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटान भर घालपा खातीर राज्याच्या वतीन करपाचे आसा. आमचे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट हाच्या कडल्यान वेगवेगळे प्रकल्प आम्ही सातत्यात चालीक लायता. विशेष करून चांदील उदकाचो प्रकल्प 15 MLD वयल्यान 30 MLD चेर तुये हांगासर 30 MLD प्रकल्प साळावली प्रकल्पाची मर्यादा 100 MLD असे वेगवेगळे प्रकल्प आम्ही सातत्यात मेणकुरे हांगासर जावपी प्रकल्प ह्या येता त्या कार्यकाळात तोय प्रकल्प पुराय जातलो. आम्ही म्हणटा की पुराय गोंय हे पुराय गोंयच्या घराब्याक आमकां मलनिस्सरणान जोडपाक जाय, एसटीपी कनेक्शनान जोडपाक जाय. आतापर्यंत आम्ही शहरांनी एसटीपी प्रोजेक्ट पुराय करपाक शकले, पण पुराय गावागावांतल्यान एसटीपी कनेक्शन जोडपा खातीर ताचोय मास्टर प्लॅन जो आसा हो आम्ही कंप्लीट केला. आमकां सगळ्यांक खबर आसा की मोपा प्रकल्प पुराय जाता, मोपा एअरपोर्ट पुराय जाता, पण मोपाक जोडपी कनेक्टिव्हिटी जो आसा ही आम्ही सीपीडब्ल्यूडी केंद्र सरकाराच्या सहकार्यात जवळपास होय प्रकल्प येता ते ऑक्टोबर 2023 पर्यंत आम्ही पुराय करपाचे आसा. आमकां मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हांगासर थोडोसो जरी उशीर जालो आसत येता ते ऑक्टोबर म्हयन्यापर्यंत भौमानीस म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ह्या प्रकल्पाचे उक्तावरण जावपाचे आसा. एव्हिएशन स्किल सेंटर आम्ही उतर जिल्ल्या प्रमाणे थंय सुरू करपाक शकले. पेडणे आणि पुराय गोंयांतल्या कितल्याशाच भुरग्यांक त्या एव्हिएशन स्किल सेंटरात ऍडमिशनय घेवपाक सुरवात केल्या. कितल्याशाच जाणांनी आपली ट्रेनिंगूय पुराय केल्या आणि थंयसर नवीन व्हेंचर जे ओपन जावपाक जाय आसले, नवीन भुरग्यांक जे एव्हिएशन स्किल सेंटरात संधी उपलब्ध करपाचे काम हे आमच्या सरकारात केला. एड्युकेशन, हायर एड्युकेशन आणि टेक्निकल एड्युकेशन या मळाचेर गोंय सरकारचे कार्य हे सदोदित उल्लेखनीय आसा. साधन सुविधाच्या बाबतीत असताना इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्युमन रिसोर्स या बाबतीत गोंय खंयसरूच कमी पडूंक ना आणि म्हणून तर एसएससी आणि एचएससीचे रिझल्ट हे 92 आणि एबाव या दोन्ही शाखेतले आमकां लागलेले आसा. त्याबद्दल हांव सगळ्या शिक्षकांचे आणि भुरग्यांचे खूप खूप अभिनंदन करता. कोडिंग आणि रोबोटिक्स सारकिलो नवीन सब्जेक्ट इंट्रोड्यूस करपी गोंय हे देशातले पहिले राज्य आसा आणि ताकाच लागून गोंयांतल्या सगळ्या हायस्कुलांनी आम्ही सिंगल बोर्ड कॉम्प्युटिंग डिव्हाइस हे दिवपाचे थारायला. 100% प्रत्येक म्हणजे येता त्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत कॉम्प्युटिंग आणि डिव्हाइस दिवपाचे काम जेणे करून भुरगे हे कोडिंग रोबोटिक शिकपाक शकतले. आझादी का अमृत महोत्सव मनयता असताना गोंयाकूय 60 वर्सां पुराय जाली आणि त्याच खातीर बदल सांगला त्या प्रमाणे प्रत्येक सरकारी शाळेक या प्रत्येक स्वतंत्र सैनिकाचे नाव हे त्या शाळेक दिले वयतले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 ची अंमलबजावणी ऑलरेडी सुरुवात झाली. येता त्या कार्यकाळात ताच्या खातीर लागपी इन्फ्रास्ट्रक्चर आणि आम्ही ह्युमन रिसोर्स तयार करपाक सुरुवात केल्या. पुराय वर्षभराच्या भितर हे इन्फ्रास्ट्रक्चर हे पुराय जातले. निपुण भारत याच्या अंतर्गत फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसी या विषयाचेर आम्ही भर दिला आणि म्हणून विद्या प्रवेश मॉड्यूल आम्ही चालीक लायिल्ले आसा. आम्ही प्रत्येक भुरग्याचे आम्ही विद्या समीक्षा केंद्र स्थापन करून आम्ही ताका ट्रॅकिंग करपाचो प्रयत्न केला जेणे करून द क्वालिटी ऑफ एड्युकेशन ही सुधारतली आणि विद्या समीक्षा केंद्राच्या मार्फत आम्ही ते ऑब्झर्व करपाक शकतले. निश्चितरित्या मुळाव्या शिक्षणाचेर भर दिता असताना म्हणजे गावागावांतल्यान ह्या शाळाक परत एकदा भक्कम करपाचोय काम आमच्या सरकारान सुरुवात केला. हायर एड्युकेशनच्या बाबतीत सांगता असताना दिश्टावो नावाचो जो पोर्टल जो आम्ही सुरुवात केला तेतूंतल्यान जवळपास ग्रॅज्युएट लेवलाचे पुराय शिक्षण आम्ही दिश्टावो ह्या चॅनलाचेर हाडपाक शकले ही एक मोठी अभिमानाची गजाल आसा. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस या व्हिडिओ कंटेंटचे निर्माण काम चालू आहे. मूक नावाचे नवीन कोर्सेस आम्ही डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशनच्या मार्फत सुरुवात केल्ले आसा. गोवा सायन्स लेक्चर सिरीज सुरू करता असताना 25 व्याख्यानूय आम्ही घडोवन हाडली. ही एक मोठी गजाल आम्ही हायर एड्युकेशनच्या मार्फत केल्या. स्टेट रिसर्च फाउंडेशन हाजो स्थापन करून वेगवेगळ्या रिसर्चाक फुडाकार दिवपी काम आम्ही राज्यातल्यान सुरुवातूय केल्ले आसा. स्किल डेव्हलपमेंटाचेर सांगता असताना वेगवेगळे स्किल एड्युकेशन आम्ही आमच्या डायरेक्टरेट ऑफ द स्किल हाज्या मार्फत सुरुवात केला आणि पहिलेच फावटी राज्यात जवळपास 35 इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन हांच्या बरोबर एग्रीमेंट साइन करून गॅप एनालायसिस आम्ही फायनलाइज करून
मुळावे स्किल शिक्षण हे प्रत्येक ITIंतल्यान सुरुवात केला आणि ताकाच लागून आमी लॉजिस्टिक असिस्टंट आसतले, फॅशन डिझायनिंग टेक्नॉलॉजी आसतले, लिफ्ट एक्सकलेटर मशीन आसतले, स्मार्टफोन टेक्निशियन कम ॲप टेस्टर आसतले, अशा पद्धतीची टिंकरिंग लॅब वेगवेगळी एड्युकेशन आमच्या वेगवेगळ्या ITIंतल्यान आमी सदोदीत सुरुवात केल्ले आसा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन मिशन कर्मयोगी ही मोहीम सुरुवात केली. प्रत्येक आमचो सरकारी अधिकारी जो आसा हेने मिशन मोडान काम करचे, त्यांनी कर्मयोगी जावन काम करचे आणि आमी जिपाड गोवा इन्स्टिट्यूट ऑफ द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट या संस्थेच्या मार्फत आमच्या हर एका आमच्या अधिकाऱ्याक थंयसर ट्रेनिंग दिवपाची सुरुवात केली. फक्त आमी म्हणटा की सरकारी अधिकाऱ्याकच न्हय तर ह्याच्या शिवाय बी आमी पंचायतीतले पंच, सरपंच, जिल्हा पंचायत, इवन दो महिला मंडळातले सेल्फ हेल्प ग्रुप सदस्य आसा हांकांय ट्रेनिंग दिवपाचे काम आमच्या जिपार्ट या संस्थेन सुरुवात केल्ली आसा. हे सगळे करता आसतना आमचे ट्रेन अधिकारी मिशन कर्मयोगी ह्या पद्धतीत काम करतले. गोंयाक फुडल्या येता त्या वर्सभराच्या भितर आमकां जो बदल घडोवन हाडपाक जाय, स्वयंपूर्ण गोंय करपाक जाय, ह्या मोहिमेक म्हणजे हर पर्यंत जेका ट्रेनिंग घेवपाक जाय तेका ट्रेनिंग दिवपाचे काम हे जिपाड ह्या संस्थेच्या मार्फत करतले. वेगवेगळे थळावे डिपार्टमेंट फुडें व्हरता आसतना मायनिंग क्षेत्रातूय आमी कमी पडचे ना. मायनिंगाचे बेगोबेग ऑक्शन करून परत एकदा जे मायनिंग चालू करपाचे काम सरकारान हातान घेतला आणि म्हाका खात्री आसा विधानसभेत हांवें उतर दिल्ल्या प्रमाणे फुडल्या 4 ते 6 म्हयन्या भितर मायनिंग हे सुस्थितीत हाडपाचें काम आमच्या सरकाराच्या मार्फत करतले. आरोग्यम धनसंपदा त्या खातीर आरोग्या खातीर आमी खंयसरूच कमी करूंक ना. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, हेल्थ ह्युमन रिसोर्स आसतले, हे ट्रेन करप हे काम सरकारान सातत्यात केला आणि आमच्यो PHC, CHC हांगासर भर दिता आसतना पयले फावटी आझादी का अमृत महोत्सव ह्याच्या वेळार आयुष ह्या डिपार्टमेंटाक आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी हेका भर दिता आसतना वेलनेस सेंटर प्रत्येक PHC आणि CHC केंद्र सरकाराच्या सहकार्यात आमी सुरुवात केल्ली आसा आणि ताका लागून आमी प्रत्येकान प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या मोहिमेच्या अंतर्गत आमी आमचे पोस्ट कोविडाच्या उपरांत आमचे आरोग्य सांबाळपा खातीर या वेलनेस सेंटरांचो आस्पाव जो प्रत्येक कडेन आमच्या PHC, CHC हांगा आसा तांच्यांनी तो करून घेवचो हे समेस्त गोंयकारांकडे हांव मागता. आमी टाटा हॉस्पिटल हांच्या बरोबर एग्रीमेंट सायन करून कॅन्सर पेशंटा खातीर तांकां जावपी ट्रिटमेंट हाजेरूय आमी भर दिल्लो आसा. अशा पद्धतीत जावं ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जावं ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, PHC पासून CHC वेगवेगळे कडेन जे इनकम्प्लीट प्रोजेक्ट आसा ते पुराय वर्साच्या भितर हे प्रोजेक्ट पुराय जातले आणि बऱ्यातले बरे पेडण्या पासून कुडचड्या पर्यंत हे प्रोजेक्टांक बऱ्यातल्यो बऱ्यो सेवा दिवपाचे काम. गोंय हे पयले राज्य आसतले ज्या राज्यात तालुका लेवलाचेर डायलिसीस युनिट आमी सुरू करपाक शकले आणि लोकांक योग्य ती ट्रीटमेंट दिवपाक शकले आणि म्हणून हांवें म्हटलां की हाज्या फुडें आमकां प्रिव्हेन्शनाचेर भर दिवची पडटली आणि ताकाच लागून वेलनेस सेंटरांनी प्रत्येक गोंयकारान वचून आमी प्रिव्हेन्शन कशें करतले हाजेर जर भर दीत जाल्यार आमकां आरोग्यदायी जीवन जगपा खातीर सातत्यात सगळे जाण हे प्रयत्न करपाक शकतले. कृषी क्षेत्रात कृषी संपन्न गोंय करपा खातीर स्वयंपूर्ण गोंय या मोहिमेच्या अंतर्गत पहिलेच फावटी इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे ICRच्या बरोबर एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी कल्चर हे सगळे सब्जेक्ट एकत्र घेऊन आम्ही ICRच्या बरोबर कृषी संपन्न गोंय कशें जावचे हाच्या खातीर भर दिल्लो आसा आणि म्हणून तर वेगवेगळ्यो कृषी योजना आमी फुडें हाडीत आसा. आमचो संकल्प आसा 100% शेतकऱ्यांक जे एलिजिबल आसा तांकां कृषी कार्ड मेळचे, तांकां किसान क्रेडिट कार्ड मेळचे, तांकां सॉयल हेल्थ कार्ड मेळचे हाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. समेस्त प्रत्येक शेतकऱ्याने आमच्या ZDO ऑफिसा कडेन संपर्क करचो आणि कृषी कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, आपले सॉयल हेल्थ कार्ड पहिलेच फावटी सॉयल तपासपाचो संकल्प आमी सोडला आणि ते तितकेच महत्वाचे आसा. कृषी व्यवसायाच्या बरोबरूच इतर व्यवसाय बी फुडें व्हरता आसतना प्रत्येक फावटी आमी म्हणटा की सेव्ह सॉयल मुवमेंट आमी गोंयांत सुरुवात करता आणि येता त्या 23 ऑगस्टाक ईशा आउटरीच सद्गुरू हांच्या बरोबर म्हणजे एग्रीमेंट सायन करून गोंयांतली माती वाचोवची जो जगभर प्रयोग सुरू आसा तो सेव्ह सॉयल मुवमेंट गोंयांतूय सुरू जातलो हाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. गोंयांत प्राकृतीक शेती सुरुवात करची जेणे करून आमी म्हणटा की नैसर्गिक फार्मिंग जावपाक जाय जेणे करून गोंयांत पारंपारीक रित्या काजी आसतल्यो, फणस आसतलो, माड आसतलो हे सगळे हे प्राकृतीक शेतीचेरूच अवलंबून आशिल्ले पुनर्जीवित करपा खातीर पेडी बरोबर इतर व्यवसाय आमी फुडें हाडपा खातीर शेतीक भर दिवपाक
आम्ही परत थारायला की एग्रीकल्चर कॉलेज स्वतःची सुरू करप आणि जेणेकरून गोंयांत जावपी म्हणजे एग्रीकल्चर प्रशिक्षित हे तयार करप हाच्या खातीर सरकारी कृषी महाविद्यालय या वर्साच्यान आमी सुरवात करता. फिशरीज डिपार्टमेंट हे खंयसरूच फाटी उरचे ना आनी हे डिपार्टमेंटाक फुडें वळता आसतना ब्लू रेव्होल्युशन गोंयांत सुरू जावचें म्हणून मत्स्य संपदा योजने सारकिल्यो योजना सुरू करून आमी वेगवेगळ्यांक भर दिता आसतना एके वाटेंतल्यान म्हणजे नुस्तें खूब मोठ्या प्रमाणात म्हणजे वाडोवचें आणि त्याच बरोबर होलसेल फिश मार्केट मडगांव हांगासरी इन्फ्रास्ट्रक्चरूय रेडी करचे हाजेरूय भर दिला. पयलेच फावटी नुस्तेकार भावाक आपल्या किसान क्रेडिट कार्ड मेळपाक लागला. आतापर्यंत किसान क्रेडिट कार्ड कोणाकूच मेळूंक नासले. जवळपास आमी म्हणटा की जेणी जेणी एप्लाय केला त्या सगळ्या जाणांक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळा. आतापर्यंत 488 लोकांक हे किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळा. ताच्या अंतर्गत जवळपास 1,60,000 रुपया इंटरेस्ट फ्री लोन हे या योजनेच्या अंतर्गत मेळटा. अशा पद्धतीची नवीन योजना आम्ही सुरुवात केल्या. 11,50 नुस्तेकारांक QR कोडेड आधार कार्ड आम्ही दिवपाक शकले आणि 1,625 हांकां सेलर फिश कार्ड आम्ही दिवपाक शकले. त्याचबरोबर त्यांचो ग्रुप एक्सिडेंट इन्शुरन्स आसतल्यो अश्यो वेगवेगळ्यो योजना आम्ही नुस्तेकारां खातीर राबयता. आम्ही दूधकारां खातीर राबयता. पयलेच फावटी गोंयांतल्या दूधकार भावाक सुद्धा किसान क्रेडिट कार्ड मेळपाक लागला. खऱ्या अर्थात गोंय स्वयंपूर्ण जावपाच्या वाटेर आसा. आमचो नुस्तेकार भाव, शेतकार भाव, दूधकार भाव, फुलकार भाव अशा पद्धतीत जे व्यवसाय करता हांकां कृषी संपन्न करता आसतना फुडें हाडपाचें काम आमच्या सरकारात केल्लें आसा. टुरिझम क्षेत्रात आमी खंयसरूच फाटी उरूंक ना आणि टुरिझम व्यवसाय अजूनय बी इज ऑफ डुईंग बिझनेस दिता आसतना ताका फुडें हाडचो हाच्या खातीर वेगवेगळे संकल्प आमी सोडल्या. वेगवेगळे प्रकल्प आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप एके वाटेंतल्यान करता आणि इज ऑफ डुईंग खाला दुसऱ्यांक PPP तत्वाचेर नवीन प्रकल्प आम्ही टुरिझम इंडस्ट्रीत राबयता. आमचो प्रयत्न आसतलो की हे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करता आसतना गोंय प्रदेश व भारत देशाची राजधानी जावची हाच्या खातीर अशाच पद्धतीचे मायज टुरिझम आम्ही सुरुवात केला. आम्ही पळयता की आग्वाद झेल म्युझियम आणि हॉस्पिटॅलिटी अँड स्किल डेव्हलपमेंट सेंटर फर्मागुडी आम्ही सुरू करता आसतना गोंय राज्य ही देशाची राजधानी जावची हाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. आणि हे सगळे करता आसतना आम्ही पळयता की ग्रामीण भागाचो विकास जावचो म्हणून पंचायत राज्य आणि रुरल डेव्हलपमेंट एजन्सी हाच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे प्रकल्प हांगासरी राबयता. आज रुरल डेव्हलपमेंट एजन्सी गावातले सेल्फ हेल्प ग्रुप आसतले किंवा गावातले नरेगाच्या अंतर्गत घेवपी कामां ही खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकाराच्या सहकार्यात गावागावातल्यान आमकां राबयतना दिसता. आणि म्हणून तर आम्ही वेगवेगळे द गोवन सारकिलो नवीन प्रॉडक्ट आम्ही इंट्रोड्यूस करपाक शकले. पयलेच फावटी द गोवन या ब्रँडाच्या सकयल जावं तो फणस आसतलो किंवा अननस आसतले हे प्रॉडक्ट मार्केटात हाडपाक शकले. अशे स्फूर्ती क्लस्टर आम्ही गावातल्या 12 तालुक्यांनी स्फूर्ती क्लस्टर घेवपाचो ठरयला. म्हणून तर वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट याच्या सकयल आमच्या उत्तर गोंयांतल्यान फणस आणि दक्षिण गोंयांतल्यान आम्ही कोकोनट व वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हाच्या सकयल फुडें हाडला. आणि येता त्या वर्सा स्फूर्ती क्लस्टर हे गावागावातल्यान सुरुवात जातले. अशाच पद्धतीत करपाचोय आमचो मोख आसा. स्वच्छ भारत मिशन आतापर्यंत अर्बन एरियात उरलेले हेच स्वच्छ भारत मिशन आम्ही ग्रामीण भागात सुरू करता आसतना प्रत्येक कडेन आम्ही हाजो वेगवेगळे प्रकल्प स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आम्ही सुरू करपाक शकले. आणि गावागावातल्यान स्वच्छ भारत अभियानाची चळवळ पंच, सरपंच आणि भुरगे हे करता आसतना दिसता वेगवेगळ्यो पंचायती आपल्याक स्वच्छ भारत अभियानात ताचो आस्पाव करून घेता. मान्य मोदीजीत उलो मारलो की गावातले तलाव तेंच्यांनी परत एकदा साफ करचे आणि त्या तलावाचेर आज ध्वजारोहण जावचे म्हणून 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिसा अमृत सरोवर मिशन हाच्या अंतर्गत गोंयांतले 75 तलाव आम्ही परत एकदा पुनर्जीवित करपाचे आसा. तातूंतल्या जवळपास 22 तलावांचेर आज झेंडावंदन जाता. हे सांगता आसतना खूप बरें दिसता. गेली कितलीशीच वर्सां ज्या तलावाक कोणी पळोवंकूच नाशिल्ले अमृत सरोवर मिशनाच्या अंतर्गत हे तलाव आम्ही पुनर्जीवित करपाचे काम आमच्या WRD खात्याच्या मार्फत आम्ही करपाक घेतलेले आसा. हांव तांचेय बी तोखणाय करता, तांचेय अभिनंदन करता. सहकार खाते
केंद्र सरकारान सहकार खात्याचेर भर दिता आसतना आमी म्हटला की गोंयांतले सहकार खाते खंयसरूच कमी पडचे ना आणि म्हणून तर म्हणजे गोंय राज्याची सहकार चळवळ ही एग्रीकल्चर सेक्टरातूय पावची म्हणून तर प्रायमरी एग्रीकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीक तांचे कॉम्प्युटरायझेशन करचे नाबार्डाच्या बरोबर हो संकल्प आमी सोडला आणि अशाच पद्धतीच्यो वेगवेगळ्यो सहकारी चळवळी गोंयांत सुरू जातले बट समेस्त सहकार चळवळीतल्या सगळ्या भावांनी फुडें येवन वेगवेगळे सहकार चळवळीतले प्रकल्प हे सातत्यात चलोवचे हांव त्या खातीर तांकां उलो मारता आमच्या महसूल खात्याच्या मार्फत म्हाका खबर आहा की वेगवेगळ्या महसूल खात्यातल्या तालुका लेवला वयल्या मामलेदार आणि आमच्या डेप्युटी कलेक्टर ऑफिसांत वेगवेगळ्यो केसीस प्रलंबीत आसा पण आझादी का अमृत महोत्सव ह्या वर्सा आमच्या महसूल खाते आणि महसूल मंत्र्याच्या वतीन ह्यो केसीस जाता तितक्यो बेगीन ह्या वर्साच्या भितर पेंडिंग उरचे ना हाची खबरदारी घेतली जेणे करून प्रशासन लोकां खातीर आसा हे काम आमी सातत्यात करतले आणि निश्चितरित्या हातूंत वेगवेगळे संकल्प आमी ह्याय रेव्हेन्यू डिपार्टमेंटात करून हाडल्या आमी फॉरेस्ट रायट ऍक्ट ह्याच्यामध्ये वेगवेगळे आमी आमच्या आदिवासी भावा खातीर त्यांचे रायट्स दिवपाची सुरवात केल्या जवळपास अशा 10,000 लोकांक फुडल्या वर्षभराच्या भितर तांच्यो सनदी त्यांच्या पर्यंत पावतल्यो हे काम आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आसतले महसूल खाते आसतले या वेगवेगळ्या खात्याच्या मार्फत जलद गतीत सुरवात आसा या आझादी का 75 वर्ष मनयता आसतना हे सगळ्या जाणांक ह्यो जाता तितक्यो बेगीन ह्या पद्धतीच्यो सनदी मेळपाचे काम हे आमी करपाचे आसा स्पोर्ट्स आणि युथ अफेअर्स ह्या मळाचेर आमी वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे नॅशनल गेम्सा खातीर रेडी केल्ले ते नॅशनल गेम्स येता त्या 2023 करपाचो संकल्प ऑलिंपिक ह्याच्या बरोबर आमी केला खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सिलन्स ह्या योजनेच्या अंतर्गत कांपाल क्रीडा संकल्प सेंटर ऑफ एक्सिलन्स हाजोय दर्जो मेळ्ळा ही गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल आसा आमी वेगवेगळ्या स्पोर्ट्स फॅसिलिटीज वेगवेगळ्या तालुक्यांनी आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपाक शकले खेळा मळाचेर अशाच पद्धतीचे सरकाराचे कार्य हे तोखणाय करी सारखे आसा कला क्षेत्रात सरकार खंयसरूच कमी पडूंक ना म्हणून कलाकारांक मानधन आसतले पेन्शन आसतले आणि फाटल्या 60वे वर्स मनयता आसतना वेगवेगळ्या कलाकारांक आमी वेगवेगळ्या पद्धतीचो भोवमान दिवपाक शकले वेगवेगळ्यांक गोंय मुक्ती संग्रामाचेर ज्या पद्धतीचे कला सादर करपाचो तांकां ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी ह्या वेळार ह्या वर्सा म्हणजे आमी म्हणटा की देश पातळीचेर जे स्वतंत्र संग्रामात ज्यांच्यांनी भाग घेतलो ती संद ही तांकां मेळटली वेगवेगळ्या हायस्कुलांनी म्हणजे कला टिचरा पासून ते नाट्य क्षेत्रापर्यंत हे काम आमी सातत्यात दीत आसा हे अशेंच काम आमी फुडें व्हरतले हे हांव आस्त बाळगितां आमी पळयता की पावर ह्या सेक्टरात आमी सोलार पावर हाजेर भर दिता आसतना की प्रत्येक गोंयकारांकडे मागता की तुमी सगळ्यांनी सोलार पावराचेर गोंय सरकाराची सोलार पावर योजना कार्यान्वित करची ताज्या खातीर तुमी सगळे जाण म्हाका दिसता विशेष भर हे सोलार पावराचेर दितले हेजी हांव आस्त बाळगितां इंडस्ट्रीज ह्या क्षेत्रात सांगता आसतना सदोदीत इंडस्ट्रियल सेक्टरातले लोक ह्या गोंयच्या उदरगतीत वांटेकारी जायत आसा आणि आयटी सेक्टर आसतले किंवा आमी पळयता किंवा गोवा इंडस्ट्रियल ग्रोथ अँड इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल पॉलिसी 2020 फाटल्याच असेंब्लीत जेचे आमी लोकार्पण केले ही इंडस्ट्रियल पॉलिसी ही लोकाभिमुख पॉलिसी आसा वेगवेगळ्यांक इन्व्हेस्टमेंट करपाचो स्कोप हो गोंयांत आमी दवरला म्हणून तर नवीन इन्व्हेस्टमेंट ही गोंयांत आमी इन्वायट करता मरीन क्लस्टर सारकेलो प्रकल्प गोंयांत पुराय जाता आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे क्लस्टर्स केंद्र सरकाराच्या सहकार्यान आमी गोंयांत हे एस्टाब्लिश करपाक शकतले गोंयांत आमकां औद्योगिक क्रांती करता आसतना आमी म्हणटा की आयटी सेक्टर आसतले इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आसतले ह्या सेक्टरान हॉस्पिटॅलिटी सेक्टर आसतले गोंय हे जेन्ना टुरिझम राजधानी जाता तेन्ना हॉस्पिटल आणि मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जाल्या उपरांत हॉस्पिटल सेक्टर हेका खूब मोठो भर दिता आसतना हातूंतल्यान स्किल डेव्हलपमेंट मॅनपॉवर हे हॉस्पिटल सेक्टरात तयार करपाचोय आमी भर दिल्लो आसा म्हणून तर म्हणजे आमी म्हणटा की स्किल डेव्हलपमेंट आसतले किंवा आमचे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आसतले आणि प्रधानमंत्री कौशल्य योजना आसतली हातूंतल्यान हॉस्पिटल सेक्टरात वेगवेगळे संकल्प आमी केला की पुराय गोंयभर प्रायव्हेट इंडस्ट्री टीटीए जी आसात किंवा बाकीचे इंडस्ट्रियल सेक्टरातले हॉस्पिटल सेक्टरातले लोक आसात हांच्या बरोबर की जी स्किल मॅनपॉवर जाय ती तालुक्यांतल्यान तयार करपाचो संकल्प गोंय सरकारान केला गोंयच्या तरणाट्यांनी हॉस्पिटल सेक्टरात बरोबर येवचेत म्हणजे आमी म्हणटा की सरकारी नोकरेच्या बरोबरच इतर सेक्टरात ज्यो नोकऱ्यो तयार जाता तातूंय बी ऑपॉर्च्युनिटी तेंच्यांनी घेवप ही चड महत्वाची आसा
सगळ्यात शेवटी आम्ही जेका म्हणटा की सोशल वेलफेअर किंवा ट्रायबल वेलफेअर आम्ही सरकाराचे कर्तव्य असा की या समाजा प्रती म्हणजे आपल्या आदरातिथ्य दवरप किंवा समाजातल्या सगळ्या जणांक सहकार्य करप. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना असतली किंवा गृह आधार योजना असतली, या योजने खातीर फाटली गेली कितलीशीच वर्सां बऱ्याच जणांचे पेंडिंग असलेले जवळपास 2,500च्या पेक्षा चड अर्ज हे गृह आधारातले असतले किंवा 2,000च्या पेक्षा कितले अर्ज हे सोशल वेलफेअरातले असतले. हेंका बेगोबेग नवीन लोकांक ही येवजण लागू करप हे काम आमच्या दोन्ही डिपार्टमेंटांनी सुरुवात केल्ले आसा. जाता तितके बेगीन आम्ही DSSY आणि गृह आधार हेच्यो नवीन ज्यांचे पेंडिंग असतात जे वाट पळयतात तांकां ह्यो योजना जाता तितक्यो बेगीन दितले. आम्ही म्हणटा अनुकंप तत्वाचेर आर्थीक मदत दिवपाचे काम हे सरकारान बेगोबेग केला. प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक किंवा ट्रायबलांतल्यो सगळ्यो स्कॉलरशीप हे दिवपाचे काम केला. गोंयांतलो एकूय दिव्यांग वो इक्विपमेंट आणि UDID कार्ड हाज्या शिवाय उरचो न्ही म्हणून आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हे बऱ्या पद्धतीत कार्यरत असा. स्वयंपूर्ण मित्रांकडे अशा सोशल वेलफेअरच्या डिपार्टमेंटाकडे सगळ्यांनी संपर्क साधचो जेणे करून आम्ही त्या सगळ्या जणांक ही मदत दिवपाक शकतले. म्हाका दिसता ट्रायबला खातीर ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट्स आणि त्याच बरोबर ट्रायबल रिसर्च फाउंडेशन, ट्रायबल फ्रीडम फायटर्स हे सगळ्यो गजाली आम्ही आमच्या ट्रायबल भावा खातीर सांगे हांगासर सुरू करपाक शकले ही एक अभिमानाची गजाल आसा. सर्वात शेवटी द पुलीस डिपार्टमेंट आणि अग्निशामक दल हे सातत्यान प्रत्येक वेळार आमच्या बरोबर उभे रावले असतात. जावं ते तावते सायक्लोन असतात, फ्लड असतात, प्रत्येक कडे आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटातले सगळे सहकारी हे खूप मोठ्या प्रमाणात कार्य करता असताना आमकां दिसता आणि हांव त्यांची तोखणाय करता की रात दीस 100% काम करपी. त्याच बरोबर आरोग्य खाते आणि आमचे पॉवर डिपार्टमेंट हातूंतले सगळे कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणात आमकां काम करता असताना आम्ही सातत्यात पळयता. आणि या सगळ्या उदरगतीच्या बरोबर गोयच्या सैमाचे राखण करप हे सरकाराच्या बरोबर लोकांचेय कर्तव्य असा. प्रत्येक फावटी गोंयकार गोयचे सैम म्हटले, गोयचो निसर्ग म्हटलो की त्याची काळजी करपाचे काम फक्त गोयच्या सरकाराचेर दिता. आयच्या या 15 ऑगस्टा दिसा हांव समेस्त गोंयकारांक उलो मारता, ह्या गोयचे नैसर्गिक बोमत्व राखपा खातीर आमी खंयसरूच कोयर कचरो उडोवचे ना. गोंय स्वच्छ दवरतले, सुंदर दवरतले जाल्यार आमी सगळ्यांनी फुडाकार घेवचो पडटलो. हांगा येवपी टुरिस्ट आसतलो ताकाय बी आमकां शिक्षीत करचो पडटलो आणि गोयचे बीच असतले, गोयचो ग्रामीण भागातलो वाठार आसतलो, गोयची देवळां आसतली, चर्ची आसतल्यो, वो सगळो स्वच्छ आणि सुंदर दवरपाक. कारण गोंय फुडल्या येता त्या 25 वर्सांक टुरिझम बळाचेर आमकां आनीकूय फुडें व्हरपाक जाय. आमी म्हणटा जेन्ना आझादीची 100 वर्सां आमी मनयतले तेन्ना गोंयांत येवपी टुरिस्टाची संख्या आनीक कितल्याशाच मोठ्या प्रमाणात वाडलेली आसतली. क्वॉलिटी टुरिस्ट जर हांगा येवपाक जाय आसात जाल्यार गोंय तितकेच स्वच्छ आणि सुंदर दवरतलो हो आमचो कर्तव्य आसा. आणि म्हणून तर गोंय सदोदीत आमी गोंय हे स्वच्छ आणि सुंदर दवरपाचे काम आमी सगळे जाण करतले हेजी हांव आस्त बाळगितां. आणि सदोदीत परत एकदा ह्या 15 ऑगस्टाच्या दिसा हांव सगळ्या स्वतंत्र सैनानीक ज्यांच्यानी भारत देश स्वतंत्र करपा खातीर हयात आणि हयात नासलेले असल्या सगळ्या स्वतंत्र सैनिक कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळ्या स्वतंत्र सेनानीक आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्ही जर पळयशात जाल्यार आझादी का अमृत महोत्सव या स्तराचेर प्रत्येक राज्याक उलो मारलो की तुमच्या राज्यात असलेला स्वतंत्र सेनानीक ज्यांची कदाचित आमकां विस्मृती पडलेली, त्यांचो विसर पडलेलो, परत एकदा नव्या तरणाट्याच्या समोर तांकां हाडपाची गरज आसा. भावी पिळगेक तांकां दाखोवपाची गरज आसा. आमी म्हणटा की त्यांच्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांना गरज आशिल्ली कदाचित देश स्वतंत्र करपाक, तांच्यानी आपलो प्राण अर्पण केलो. पण हांव समेस्त आमच्या भुरग्यांक उलो मारता, आता आमकां जगपाची गरज आसा. व देश फुडें व्हरपा खातीर आमकां आमच्या ज्ञानात भर घालता आसतना ह्या देशाच्या जशें माननीय मोदीजीन आयडियाज @75, रिझॉल्व्स @75, अचिव्हमेंट @75 म्हटलां, हे सगळे करपाची गरज आसा. आणि निश्चितच रित्या आमच्या देशाचे समेस्त युवा नागरिक माझे भाव आणि भयण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचे या संकल्पनेतले 5 संकल्प इंडियन फ्रीडम स्ट्रगल पासून अचिव्हमेंट पर्यंत हे तकलेन दवरतले आणि माननीय मोदीजीची संकल्पना नव भारत निर्माण करपाचे हे साकार करपा खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचे स्वप्न साकार करपा खातीर नव भारत निर्माणच्या बरोबर आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया
या कन्सेप्टाच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी जे थारायला की स्वयंपूर्ण गोय करपाचे, हे भांगराळे गोय करपाचे आणि हे भांगराळे गोय करपाक समेस्त गोयकार हे आमच्या बरोबर असतले, माझ्या बरोबर असतले, गोय सरकाराच्या बरोबर असतले. हांव तुमकां उलो मारता, आम्ही सगळेजाण आयच्या या आझादी का अमृत महोत्सव आणि फुडें जावपी वर्सभर जावपी देशभरांतल्यान आणि गोंयांतल्यान जावपी सगळ्या कार्यक्रमांनी तन मन धन अर्पण करून देश प्रेम, आमच्या तिरंग्याच्या प्रती प्रेम व सातत्यात सगळेजाण दवरतले. हांव इतकेच सांगता आणि माझे भाषण पुराय करता. जय हिंद, जय भारत. उपकारी सर. आयज पुराय देश आझादी का अमृत महोत्सव मनयतना मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हर घर तिरंगा अभियानाचो उलो मारलो. गोंयकारांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला हर घर तिरंगा अभियान यशस्वी करतना पुराय गोंय तिरंग्यात रंगलें. आयज स्वातंत्र्य दिसा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां विनंती करता की तांणी पदकां आनी पुरस्कार भेटोवचे. पुरस्कार जैतिवंतांकडे विनंती करता की तांणी मुखार येवन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी पुरस्कार स्वीकारचे. पुलीस खात्याचे पुरस्कार सुरवातेक श्री एडविन कुलासो, पुलीस उप अधीक्षक. श्री एडविन कुलासो हांकां केंद्रीय घर मंत्र्यांचे पदक फावो जाता. 1997 वर्सा ते पुलीस उपनिरीक्षक म्हूण पुलीस खात्यांत भरती जाल्ले. मार्च 2006 वर्सा तांची पुलीस निरीक्षक पदार बढती जाली आणि त्या उपरांत मार्च 2015 वर्सा पुलीस उप अधीक्षक पदार बढती जाल्ली. 2017 वर्सा तांकां डीजीपी सन्मान चिन्ह आणि 2018 वर्सा मुख्यमंत्री पुलीस भांगरा पदकान भोवमानीत केल्यात. तांणी केल्लो वावर आनी दिल्ल्या योगदाना खातीर तांकां 2018 वर्सा केंद्रीय घर मंत्र्यांचे तपासांतल्या उत्कृश्टताये खातीर पदक आयज भेटयतात. श्री एडविन कुलासो. श्रीमती एझिल्डा डिसुझा, पुलीस उप अधीक्षक. जुलय 1990 पुलीस उपनिरीक्षक म्हूण नियुक्ती. 2001 वर्सा तांकां पुलीस निरीक्षक पदार बढती मेळ्ळी. 2014 वर्सा पुलीस उप अधीक्षक म्हूण बढती मेळ्ळी. 2009 वर्सा महिला पुलीस स्थानकाची प्रभारी म्हूण काम करतना तांणी मनीस तस्करीची प्रकरणां, बायलां आनी भुरग्यां आडच्या गुन्यांवाची प्रकरणां यशस्वीपणान सोडयल्यात. 2014 वर्सा तांकां डीजीपी सन्मान चिन्ह फावो जाल्ले. आयज तांकां केंद्रीय घर मंत्र्यांच्या तपासांतल्या उत्कृश्टताये खातीरचे पदक भेटयतात. श्रीमती एझिल्डा डिसुझा. श्री प्रबोध शिरवयकर, पुलीस उप अधीक्षक. जुलय 1990 पुलीस उपनिरीक्षक म्हूण नियुक्ती. 2002 वर्सा पुलीस निरीक्षक पदार जाल्यार 2015 वर्सा पुलीस उप अधीक्षक पदार बढती जाली. प्रामाणीक आनी उत्कृश्ट वावरा खातीर तांकां 23 रोख इनामां, 14 प्रशंसा प्रमाणपत्रां, 13 प्रशंसा पत्रां आतां मेरेन फावो जाल्यात. 2012 वर्सा तांकां मुख्यमंत्री भांगरा पदक आणि 2015 वर्सा डीजीपी सन्मान चिन्ह फावो जाला. 32 वर्सांची कारकीर्द, उत्कृश्ट सेवे खातीर तांकां पुलीस पदक फावो जाता. श्री प्रबोध शिरवयकार.
श्री सचिन लोकरे पुलीस निरीक्षक 2006 वर्सा पुलीस उपनिरीक्षक म्हूण गोंय पुलिसेत भरती गोंयांतल्या वेगवेगळ्या पुलीस स्थानकार काम करतना जायत्या गुन्यांवांचो यशस्वी तपास केला 2019 वर्सा तांकां पुलीस निरीक्षक पदार बढती 2019 वर्सा तांकां डीजीपी सन्मान चिन्ह फावो जाला तांकां 2020 वर्साचे केंद्रीय घर मंत्र्यांच्या तपासांतल्या उत्कृश्टताये खातीरचे पदक फावो जाता श्री सचिन लोकरे. श्री रवींद्र देसाय पुलीस निरीक्षक 1982 वर्सा पुलीस कॉन्स्टेबल म्हूण गोंय पुलिसेत भरती 2002 वर्सा हेड कॉन्स्टेबल म्हूण बढती आणि त्या उपरांत जून 2002त पुलीस उपनिरीक्षक म्हूण निवड 2013 वर्सा पुलीस निरीक्षक पदार बढती तांकां मुख्यमंत्री पुलीस भांगरा पदक मेळ्ळा 2016 वर्सा डीजीपी सन्मान चिन्ह फावो जाला तांकां 2021 वर्साचे उत्कृश्ट सेवे खातीरचे पुलीस पदक फावो जाता श्री रवींद्र देसाय. श्री लाडू गांवस सहाय्यक पुलीस निरीक्षक पुलीस प्रशिक्षण संस्था वाळपय 1992 वर्सा पुलीस कॉन्स्टेबल म्हण नेमणूक 2013 वर्सा हेड कॉन्स्टेबल म्हण जाल्यार 2021 वर्सा सहाय्यक पुलीस निरीक्षक म्हण बढती फाटल्या 29 वर्साच्या सेवेत तांणी जायत्या पुलीस प्रशिक्षणार्थी तसेच वेगवेगळ्या सरकारी खात्यांच्या नव्यान नियुक्त जाल्ल्या कर्मचाऱ्यांक प्रशिक्षण दिला 2008 वर्सा तांकां मुख्यमंत्री पुलीस भांगरा पदक फावो जाला आणि 2020 वर्साचे उत्कृश्ट सेवे खातीरचे पुलीस पदक तांकां भेटयतात श्री लाडू गांवस. श्री अविनाश नायक पुलीस कॉन्स्टेबल 2001 वर्सा गोंय पुलीस सेवेत रुजू जाल्ले 2017 वर्सा स्वताचो जीव धोक्यात घालून जुवारी न्हंयत बुडपी 15 लोकांचे जीव तांणी वाटयले तांच्या ह्या शौर्या खातीर तांकां मानादीक राष्ट्रपतींनी उत्तम जीवन रक्षक पदक भेटून भोवमानीत केल्ले आणि आयज जीवन रक्षणा खातीर प्रधानमंत्री पुलीस पदक तांकां फावो जाता श्री अविनाश नायक. अग्निशमन खात्याचे पुरस्कार श्री श्रीकृष्ण रवींद्र पर्रीकार स्टेशन फायर ऑफिसर 1996 वर्सा फायर फायटर म्हण ते रुजू जाल्ले तांणी वॉचरूम ऑपरेटर म्हणून काम केला आणि 2010 वर्सा सब ऑफिसर म्हणून नियुक्ती 2014 वर्सा स्टेशन फायर फायटर म्हणून बढती तांकां 3 फावट कॉमेंडेटरी नोट्स आणि 3 फावट उत्कृष्ट वावरा खातीर प्रशस्ती पत्रकां फावो जाल्यात 2014 वर्सा तांकां मुख्यमंत्री अग्निशमन सेवा शौर्य पदक 2017 वर्सा मुख्यमंत्री अग्निशमन सेवा उत्कृष्ट सेवा पदक फावो जाल्ले आणि 2022 वर्साचे राष्ट्रपती अग्निशमन सेवा उत्कृष्ट सेवा पदक आता भेटयतात श्री श्रीकृष्ण रवींद्र पर्रीकार. होमगार्ड विभागाचे पुरस्कार श्रीमती मीनाक्षी अनंत कुबल ऑनररी प्लॅटून कमांडर 1984 वर्सा होमगार्ड व्हॉलेंटियर म्हणून रुजू 2014 वर्सा प्लॅटून कमांडर म्हणून बढती लोकसभा आणि विधानसभा वेंचणुको तशेंच गोंयांतल्या जायत्या महत्वाच्या कार्यावळी वेळार तांणी ट्रॅफिक ड्युटी केल्या 2009 वर्सा तांकां मुख्यमंत्री पदक फावो जाल्ले आणि आयज उत्कृष्ट सेवे खातीर राष्ट्रपती पदक भेटयतात श्रीमती मीनाक्षी अनंत कुबल.
श्रीमती नयन दीपू वेलिंगकार, लेडी होमगार्ड व्हॉलेंटियर, 1989 वर्सा सेवेत रुजू. लोकसभा आणि विधानसभा वेंचणुको बंद आंदोलना वेळार तांणी बरी सेवा दिल्या. 2013 वर्सा तांकां मुख्यमंत्री पदक फावो जाल्लें. उत्कृष्ट सेवे खातीर तांकां राष्ट्रपती पदक भेटयतात. श्रीमती नयन दीपू वेलिंगकार. शिक्षण खात्याचे पुरस्कार भेटयतात. शांतीलाल मुत्ता फाउंडेशनाक प्रशस्तीपत्र. 2016 वर्सा सावन राज्यात मुळाव्या शाळांत शिक्षणीक उपक्रमात सक्रिय वावर करतात. शांतीलाल मुत्ता फाउंडेशनाच्या तेक्यान राज्य सरकारान राज्यातल्या शाळांत मूल्य शिक्षणाची कार्यावळ चालीक लावपाचे थारायला. तांणी शिक्षणीक मळार दिल्ल्या योगदाना खातीर शिक्षण खातें तांकां प्रशस्तीपत्रक भेटून भोवमान करता. फाउंडेशनाचे गोंय फांट्याचे अध्यक्ष भारत पाटील हो सन्मान स्वीकारतात. महसूल खात्याचे पुरस्कार. श्री शेख इस्माईल, ड्राफ्ट्समॅन ग्रेड 2. वसणूक आणि भूंय नोंदणी संचालनालय हे प्रशस्तीपत्रक फावो जाता. जमनींच्या नोंदीचे डिजिटायझेशन करपाच्या वावरात खूप अडचणी आसल्यो. गावांची पीटी शीट एकठांय करून गावांचो नकासो करून तो ऑनलायन उपलब्ध करपाचो वाव त्रासाचोच आसलो. श्री शेख इस्माईल हांणी हे कटकटीचे काम सोपे पद्धतीन करपाचो मार्ग दाखयलो आणि खात्याचे काम सोपेपणान जालें. आयज संवसारांतल्या खंयच्याय कोनशांतल्यान खंयचेय नकाशे मेळोवपाक शकतात. तांणी केल्ल्या वावरा खातीर तांकां प्रशस्तीपत्रक, शाल आणि समयी भेटून भोवमानीत करतात. घर खात्या वतीन हुतात्मा पदकां भेटयतात. आझादी का अमृत महोत्सव मनयतना गोंय मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांचो आमी आयज उगडास काडटात. हुतात्म्यांचे घरचे हे भोवमान स्वीकारतात. श्री तुळशीराम बाळकृष्ण हिरवे म्हळ्यारच हिरवे गुरुजी. तांचो जल्म महाराष्ट्रात जाल्लो. गोवा विमोचन समितीच्या एका उल्याचेर ते गोंय मुक्ती चळवळीत दाखल जाले आणि तातूंत तांणी सक्रिय वांटो घेतलो. 15 ऑगस्ट 1955 हे दिसा 127 सत्याग्रही पंगडाचे नेतृत्व करून शिरोडा रेडी मार्गान तांणी गोंयांत प्रवेश केलो. तेरेखोल किल्ल्याचेर तिरंगो हातात धरून आणि राष्ट्रवादाचो नारो दीत सत्याग्रह केलो. पोर्तुगीज सैनिकांनी तांकां फाटीं वचपाचो आदेश दिलो, पूण ते फुडें वता आसतना पुलिसांनी तांचे कडल्यान तिरंगो काडून घेवपाचो यत्न केल्लो, पूण तांणी प्रतिकार केलो म्हणून तांचेर गोळीबार केलो. आयज आमी तांकां आर्गां ओंपतात. शेषनाथ नानाबाई वाडेकर. मुख्यमंत्री स्वतः वचून तांकां हो भोवमान दितात. शेषनाथ नानाबाई वाडेकर हांचो जल्म महाराष्ट्रातलो. जीव्हीएसएसच्या एका उल्याचेर ते सत्याग्रह चळवळीत दाखल जाले आणि ऑगस्ट 1955च्या पहिल्या सप्तकांत राजस्थान राज्यातल्या पन्नालाल यादव हांच्या सयत शिरोडा रत्नागिरी सावन सत्याग्रह करपाच्या पंगडांचे नेतृत्व तांणी केले आणि गोंयच्या दिकेन गेले. पोर्तुगीज पुलिसांक ही खबर कळटकच तांणी जिपीत बसून सत्याग्रह करतल्यांक मारपाक सुरवात केली. शेषनाथ आणि पन्नालाल यादव हांकां तिरंगो सकयल दवरून भारतीय शिमेचेर परत वचूंक सांगलें. तांणी वचूंक न्हयकार दिल्ल्यान आणि तिरंगो उंच उबारून देशभक्तीच्यो घोशणा दिवंक फुडें गेल्ल्यान पोर्तुगीजांनी तांकां गुळी घालून मारले. बसवराज मलशेट्टी हुडगी. तांचो जल्म कर्नाटक राज्यात जाल्लो. ते सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आशिल्ले. हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण जावचे ह्या मागणे खातीर तांणी लोकप्रिय चळवळीत सक्रिय वांटो घेतिल्लो. गोंय मुक्ती खातीर 1955च्या सत्याग्रह चळवळीत वांटो घेतलो. 15 ऑगस्ट 1955 दिसा दूधसागर बोगद्यावेल्या सत्याग्रहींचेर पोर्तुगीज पुलिसांनी केल्ल्या गोळीबारात ते गंभीर जखमी जाल्ले. त्या उपरांत तांकां रायबंदर हॉस्पिटलांत घेवन गेल्ले, जंय म्हयन्या भितर तांकां मरण आयलें. बाबूराव केशव थोरात. तांचो जल्म महाराष्ट्र राज्यात जाल्लो.
गोवा विमोचन समितीच्या उल्याचेर गोंयच्या स्वातंत्र्य चळवळीत ते वांटेकार जाले. सत्याग्रहींच्या एका पंगडाचे तांणी फुडारपण करून सातार्डेच्या मार्गान गोंयांत प्रवेश केलो. 3 ऑगस्ट 1955 दिसा जेन्ना पेडणेच्या नायबाग गांवांत पावले तेन्नाच तांकां पोर्तुगीजांनी परत वचपाचो आदेश धाडलो. तांणी परत वचपाक न्हयकार दिल्ल्यान पोर्तुगीजांनी तांकां निर्दयीपणान मारले. एस कर्नल सिंग बनीपाल तांचो जल्म पश्चिम पाकिस्तानांतल्या समुंदरी तालुक्यांत जाल्लो. ते विद्यार्थी फुडारी आशिल्ले. GVSSच्या उल्याचेर गोंयांत सत्याग्रह करपा खातीर स्वयंसेवकांची नोंदणी करूंक ते पुराय पंजाबभर भोंवले. 15 ऑगस्ट 1955 दिसा तांणी बांदा हांगा भारत गोंय शीम हुपून मोर्चात वांटेकार जावन सत्याग्रह सुरू केलो. जेन्ना पोर्तुगीज सैनिकांनी निशस्त्र सत्याग्रहांचेर मशीन गनान गोळीबार केलो तेन्ना कॉम्रेड चितळे हांचेर गुळ्यो मारपा पासत तांकां वाटोवपा खातीर ते फाटल्यांतल्यान धांवत येवन तांच्या मुखार उबे रावले आनी त्यो गुळ्यो स्वताचेर घेतल्यो आनी स्वातंत्र्या खातीर योगदान दिलें. उपकारी सर, त्या आदी हुतात्म्यांचो आमी उगडास काडटात जे आयज हांगा खूप कमी वेळा भितर तिसवाडी तालुक्यांतले उपजिल्लोधिकारी तांकां हांगा हाडूंक पावले ना, मात हे भोवमान तांचे कडेन पावयतले. गोंयांतल्या पोर्तुगीज राजवटी आड लोकांमदी विद्रोहाची कीट पेटोवपाक स्वातंत्र्य सैनीक आनी विचारवंतांनी दिसाळी म्हयन्याळे पत्रकांचो वापर केल्लो. गोंयांतूय भारतकार गोविंद पुंडलीक हेगडे देसाय हांणी ओ भारत ह्या द्विभाषीक सातोळ्याच्या माध्यमांतल्यान पोर्तुगीज सत्तेचो निषेध केल्लो. भारतकार हेगडे देसाय प्रतिष्ठानान विकिमीडिया फाउंडेशनाच्या पालवान हे पेपर डिजिटायज रुपात मुखार हाडल्यात. त्याच वांगडा तांच्या अग्रलेखांच्या 2 खंडांचे आयज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी विमोचन जालें. मार्टर्स ऑफ गोवा गोंय मुक्तीझुजात बलिदान दिल्ल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्यांची माहिती दिवपी पुस्तिका गोंय सरकाराच्या माहिती आनी प्रसिद्धी खात्यान प्रकाशित केल्या. ताचे विमोचन आता जाता. 2022 वर्साच्या विधानसभा वेंचणुके वेळार नाकाबंदी ड्युटीर आसतना शैलेश गांवकार आनी विश्वास दयकार हांचेर वाहन चालकान गाडी मारिल्ल्यान तांकां मरण आयिल्लें. तांचे कुडीचेर गोंय सरकार आनी पुलीस खात्यान पुराय शासकीय इतमानात निमणे संस्कार केल्ले. तांच्या घरकान्नीक अनुकंपा तत्वाचेर गोंय पुलिसेंत नियुक्ती केल्या. मुख्यमंत्र्याकडेन मागता की तांकां नियुक्ती पत्रकां भेटोवची. सर्गेस्त शैलेश गांवकार हांची घरकान श्रीमती कविता गांवकार हांकां विनंती करता की तांणी मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी नियुक्ती पत्र स्वीकारचें. तांची गोंय पुलिसेंत पुलीस कॉन्स्टेबल म्हण नियुक्ती केल्या. सर्गेस्त विश्वास दयकार हांची घरकान श्रीमती स्नेहा दयकार हांची गोंय पुलिसेंत लोअर डिव्हिजन क्लर्क म्हण नियुक्ती केल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी ती नियुक्ती पत्र स्वीकारता. मार्टर्स ऑफ गोवा गोंय मुक्तीझुजात बलिदान दिल्ल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याची माहिती दिवपी ही पुस्तिका गोंय सरकाराच्या माहिती आनी प्रसिद्धी खात्यान प्रकाशित केल्या. मुख्यमंत्र्याकडेन विनंती करता की ह्या पुस्तिकेचें लोकार्पण करचें. उपकारी सर, आणि स्वातंत्र्य दिसाच्या कार्यावळीचो समारोप राष्ट्रगानान जाता. सगळ्यां कडेन मागता की राष्ट्रगानाच्या सन्मानात उबे रावचे.